देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असा दावा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे। तर अमरावतीत राणा दाम्पत्य गुरमीनं वागत होते, त्यांच्याकडे अमाप पैसा होता अशी टीकाही केली आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर आहेत। ते काय सांगणार, देशभरामध्ये आता सत्ता बदलाची वारे वाहू लागली। तानाशाह की दुकान बंद हो गई है और मोहब्बत की दुकान खुल रही है। संविधान के रक्षक यहाँ पे सत्ता में है, आएंगे और सत्ता करेंगे, सबको मिलजुल कर रहेंगे, सगळेजण एकत्र राहतील, गोडी गुमान राहतील आणि संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे। इंडिया आघाडीचं सरकार बसताना दिसतं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू सुद्धा जाणार असल्याचा दावा तुम्ही केला। सगळ्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे। आदरणीय पंतप्रधान जे होते मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी जी अरेरावी आणि उधम मचवला होता, तो उधम कोणालाच आवडलेला नाही आणि इंडिया आघाडीचं सरकार बसताना आम्हाला दिसतंय, आपल्याला सगळ्यांना दिसतंय। त्या अनुषंगाने मीटिंगा सुरू आहेत आणि पुढच्या काळामध्ये ते सक्सेसफुली या सगळ्या गोष्टी करतील, संविधानाचं रक्षण करतील याचा विश्वास आम्हाला। ते अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर नवनीत राणे सातत्यानं हिंदुत्ववादी विचारधारा घेतली, मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता। उद्धव ठाकरेवर सातत्यानं टीका करणे, हनुमान चालीसाचा हट्टा करणे याकडे मी कालच म्हटलं की हनुमान रायाने आमचं रक्षण इथं केलेलं आहे आणि अयोध्येमध्ये जय श्रीरामाने आमचं रक्षण केलेलं आहे। खरं हे जे दाम्पत्य आहे हे अतिशय गुरमीनी आणि अतिशय उद्धटपणानं मागच्या 5-10 वर्षात वागतायत। त्यांना काय घेणं देणं नाही आहे अमरावतीचं। त्यांच्याजवळ अमाप पैसा आहे आणि त्या पैशाचा दुरुपयोग कंटिन्युअस ते करतात। सातत्याने प्रत्येकाला पाण्यात बघतात, प्रत्येकाचा अपमान करतात, अरेरावीनी वागतात आणि ही जी लढाई होती ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होती आणि याच्यामध्ये जनशक्ती जिंकली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।